श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मस्त असं दुप्पट चवीचा शेवगा मसाला बनवूयात. तर अगोदर एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 2 ते 3 शेवग्याच्या शेंगा मी अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर या शेंगा मी अगोदर शिजवून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकून ह्या शेंगा एक 5 ते 7 मिनिटं मी शिजवून घेणार आहे. नंतर याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे एक जुना झाऱ्या होता, त्याच्यावरती मी एक साधा कांदा, एक लसणाचा कांदा आणि थोडंसं खोबरं आणि एक टोमॅटो हे सगळं साहित्य मी असं मस्त भाजून घेतलेलं आहे. नंतर हे थोडंसं थंड झाल्यावरती त्याची साल काढून मी असं सगळं कट करून घेतलेलं आहे. तर याचं मस्त असं वाटण बनवूयात. तर मी अगोदर खोबरं वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. खोबरं वाटून झाल्यानंतर याच्यामध्ये मी भाजलेला लसूण आणि भाजलेला कांदा आणि एक छोटासा आल्याचा तुकडा आणि टोमॅटो टाकून याचं मस्त असं वाटण बनवून घेणार आहे. तर हे वाटण बनवून तयार आहे. इकडं शेंगसुद्धा शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त अशी शेंग शिजलेली आहे. तर आता याची फोडणी करूयात. तर गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये एक पळीभर तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं जिरं टाकून हे मस्त असं बनवलेलं वाटण टाकायचं आणि परतून घ्यायचं आहे. तर वाटण हे सगळं भाजलेलं असल्यामुळं पटकन परतलं जातं. तर छान असं परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा टाकणार आहे. तो कढीपत्तासुद्धा मी परतून घेणार आहे. आता नंतर याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे. तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचाभर काळं तिखट, थोडंसं लाल तिखट. तर हे सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये मी शेवग्याची शेंग शिजलेलं थोडंसं पाणी टाकून हा मसाला तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे याला. तर आता याच्यामध्ये शिजवलेली शेंग घालायची आहे आणि ही शेंगसुद्धा या मसाल्यात मस्त अशी परतून घ्यायची आहे. तर शेंगसुद्धा शिजवल्यामुळं हा मसाला पटकन बनवून तयार होतो. तर याच्यामध्ये मी आता मस्त सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शेवग्याची शेंग शिजताना मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं. तर आतासुद्धा मी थोडंसंच मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. नंतर 2 चमचे मी शेंगाचं कूट टाकलेलं आहे. तर हे कूट, मीठ, शेवगाचा मसाला सगळं छान असं सगळं मिक्स करायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सगळं मिक्स करून याच्यामध्ये मी ओतून घेणार आहे आणि छान असं 5 ते 7 मिनिटं मी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम टेम्पटिंग असा शेवगा मसाला दिसतो. खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्कीच तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा लागतो तो. तर हा मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि याच्यावरती मी मस्त अशी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे. तर हा मसाला खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. कमी साहित्यात घरच्या घरी एक नंबर रेसिपी ही बनवून तयार होते. तर हा मसाला तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खा, खूप छान लागणार. अगदी नॉनव्हेजसारखी ही रेसिपी लागते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय तर करून बघा. तर तुम्हाला माझ्या शेवग्याची शेंगाची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. बाय.